नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? आम्ही निघालो आहे कुंभे वॉटरफॉलला आणि सकाळचे 6 वाजलेत. आम्ही 2 जण आहेत, मी आणि सुरी. आम्ही राईड स्टार्ट करणार आहेत 6:30ला 6:30ला शार्प. आणि आम्ही जाणार आहेत पाली मार्गे निजामपूर, कारण तो एकच रोड आहे त्या साईडने, मुंबई साईडने. चला तर मग राईड स्टार्ट करूया आणि सगळ्यांनी बोलूया गणपती बाप्पा मोरया. मी सूर्य यांची वाट बघतो आहे आणि आम्ही राईड स्टार्ट करणार आहोत. पण राईड स्टार्ट करण्याच्या आधीच छान असं चंद्राचं दर्शन झालेलं आहे, तर खरंच खूप छान प्रसन्न असं वाटतंय. आम्ही ओल्ड पुणा रोडने निघालो आहेत. रस्त्यामध्ये खालापूर म्हणून एक स्टॉप येतो, तिथून आम्ही राईट टर्न घेणार आहेत पालीसाठी आणि नंतर मग तिथून आम्ही निजामपूर मार्गे जाण्यासाठी तिथून एक लेफ्ट टर्न आहे त्या साईडने जाणार आहेत. आणि खरंच त्या साईडला बघण्यासारखं किंवा राईडला जाण्यासाठी खूप छान असं प्लेस आहेत. बरेच दिवस प्लॅन चालू होता कुंभे वॉटरफॉलला जायचा, पण आज तो दिवस आला आणि सुरीसुद्धा अवेलेबल आहेत राईडसाठी. तर मग आम्ही आजचा डे हा निवडला आणि राईड आम्ही स्टार्ट केली आहेत. आम्ही कळंबोली सर्कलवरून राईड घेतलं आणि JNPT मार्गे पुणे ओल्ड रोडने आम्ही तसं जाणार आहोत. आम्ही अवॉइड करतो मोस्टली पनवेल सिटीमधून जाण्यासाठी, ट्रॅफिकसाठी. हा रोड खरंच बेस्ट आहे. बाहेरून बायपास डायरेक्टली आपण पुणे रोडला, जो ओल्ड पुणे रोड आहे त्याला आपण टच करतो, त्याला तिथून आपण कनेक्ट करतो इझिली. पाऊस स्टार्ट झालेला आहे आणि आम्ही खरंच ही राईड खूप छान एन्जॉय करणार आहेत आजची, कारण पावसामध्ये राईड करणं हा वेगळाच काहीतरी अनुभव असतो. अशाच पावसाचा आनंद घेत आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू आणि लवकरच तिथले कसं वातावरण आहे याचा आपण एन्जॉय करू. चला तर मग आपण आपली राईड कंटिन्यू करूया. आम्ही आता पुणे मुंबई रोड, जो ओल्ड रोड आहे त्यावर आहेत आणि हा रोड खरंच खूप छान आहे. मोस्ट ऑफ द बायकर्स सॅटर्डे संडे या साईडला राईड्स करायला येतात. ॲडव्हेंचर्स असं इथे स्पॉट्स आहे जवळच, जे आपण मोरबे डॅम त्या साईडला, तिथे आपण ॲडव्हेंचर राईड्स करू शकतो. तिथे ऑफ रोडिंग बरेचसे रायडर्स तिथे करतात आणि त्यानंतर मग ते रिटर्न होतात इथून. आपण ह्या साईडला पुढे जाताना खालापूर हा एक स्टॉप तिथे येणार, तिथून आपण राईड घेणार पालीसाठी. पुढे जाऊन आम्ही राईट टर्न घेतलं आहे पालीसाठी, कारण हा एकच चांगला असा रोड आहे जो आपण पुणे मुंबई ओल्ड रोडकडनं पाली साईडला जाण्यासाठी हा खालापूरचा रोडच हा बेस्ट आहे बाईकसाठी आपण. आणि इथून आम्ही स्टेट पालीला जाऊन
निजामपूर साईडला तिथे आम्ही लेफ्ट घेणार आहे पुढे थेट मंदिराच्या बॅक साईडने। तर मग चला आपण पुढे जाऊन त्या साईडला कसं वातावरण आहे किंवा तिथे अजून आपल्याला काय एक्सपिरियन्स मिळतो नवीन चांगला ते आपण एन्जॉय करू। जस्ट आम्ही इमॅजिका क्रॉस केला आणि वाटेतच छानशी अशी नदी लागली। खरंच पाली साईडला जाताना हे निसर्गरम्य वातावरण खरंच खूप छान वाटतं आणि इथे बरंच बघण्यासारखं आहे। आपण फॅमिली टूर करू शकतो। पालीला नक्कीच गणपती दर्शनाला आपण येऊ शकतो। समोर जो डोंगर दिसतोय तिथे पाली आहे। आम्ही आता पालीला पोचलो आहे आणि निघालो आहे निजामपूर मार्गे। इथे येताना तुम्हाला 2 रस्ते मिळतात, एक तर निजामपूर मार्गे आणि दुसरं म्हटलं म्हणजे एक माणगाव मार्गे जो मुंबई गोवा ओल्ड रोड आहे। तर तो रोड डायरेक्टली बाय हायवे आपण तिकडनं निघू शकतो किंवा जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला ग्रीनरी साईडने किंवा थोडं घाट साईडने त्या वेने आपल्याला जायचं असेल तर नक्कीच हा निजामपूर मार्गे खरंच खूप छान आहे आणि खरंच वेगळा असा अनुभव आहे निजामपूर मार्गे जायला। तर आपण नक्कीच तो एन्जॉय करू। मग चला पुढे। समोर तुम्हाला जे लेफ्ट साईडला छोटंसं गेट दिसतंय तिथे गणपती मंदिर आहे। पालीचा गणपती भल्लाडेश्वर यांचं मंदिर आहे। तिथून निजामपूर मार्गे स्टार्ट होतो। एक्झॅक्ट मंदिराच्या बॅक साईडने हा रोड आहे, तिथून आपण कंटिन्यू करू शकतो निजामपूर साईडला। तर आपण त्या रस्त्याने आपण निघालो आहेत पुढे। तर बघू आपण पुढे अजून काय आपल्याला बघण्यासाठी छानस असं काय मिळू शकतं। या रोडची कंडिशन खरंच खूप छान आहे, कारण इथे जास्त करून हेवी व्हेकल्स इथे नसतात आणि ट्रॅफिक इथे अजिबातच नाही आणि रस्त्याने निघत असताना बरेचसे असे आपल्याला छानसे व्ह्यू पॉईंट्स दिसतात, तिथे आपण थांबू शकतो आणि खरंच खूप छान। फक्त ह्या रस्त्याला एक लक्षात ठेवा, ह्या रस्त्याला मोस्टली मोबाईल नेटवर्क नसतं, त्यामुळे त्याची आपण काळजी घेतली पाहिजे।
थोडं पुढे आल्यावर इथे कॉर्नरला 2 रस्ते जातात। आपल्याला राईट साईडने जायचं आहे। ज्यांना कोलाड, ढिरा आणि पाटणूस या साईडला जायचं असेल त्यांनी लेफ्ट घेऊ शकतात। कोलाड साईडला आपण रिव्हर क्राफ्टिंग करू शकतो, तर बरेचसे तिकडे जातात। तर आपण निघूया आपल्या पुढच्या दिशेने। काही अंतरावरच आम्ही निजामपूरच्या आधी लेफ्ट घेणार आहे कुंभे वॉटरफॉलला जाण्यासाठी। तर मग चला आपण त्या दिशेने निघू। कुंभे वॉटरफॉलला जात असताना 2 व्यक्ती भेटले लिफ्टसाठी। या साईडला बसची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे, त्यामुळे इथे लोकांची बऱ्याच वेळेस गैरसोय होत असते। तर मग आम्ही त्या काकांना सोबत घेतलं आणि तसंच आम्ही पुढे निघालो। पुढे निघत असताना त्यांनी आम्हाला डायरेक्शन दिलं की कुठल्या साईडला जायचं आहे आणि तिथून मग आम्ही पुढे कंटिन्यू केलं। त्यांना आम्ही इथे ड्रॉप केलं आणि मग निघालो पुढे। या साईडने यायला लागेल का? इथून जा। हां, असं गेलं ना। हां, आता बोरवाडी गाव येईल बरोबर। 7 कन्नड करून हाच रोड पकडून जायचं। इकडे फिर लेफ्टलाच ना। अच्छा, चला। आणि आम्ही निघालो आहे कुंभे वॉटरफॉलच्या दिशेला। रस्त्यात जात असताना खूप छानसा असं सिंगल रोड आणि कसलीही गर्दी नाही, कसलंही ट्रॅफिक नाही। मुंबईच्या ट्रॅफिकपासून लांब खरं म्हटलं म्हणजे। आणि खरंच खूप छानसं असं वातावरण आहे। आणि मी सजेस्ट करेल की जे बाईक्स चालवतात किंवा त्यांना आवड आहे राईडला जाण्यासाठी, त्यांनी नक्की या साईडला यावं। कुंभे वॉटरफॉलला जात असताना छानसा असा घाट लागला आणि आम्ही तो घाट छानसा एन्जॉय केला, कारण मोस्टली या साईडला ट्रॅफिक नसल्यामुळे आम्हाला राईड करायला छानसं भन्नाट असा अनुभव आला। आणि बरेचशा अशा गोष्टी आहेत ज्या पुढे आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर चला आपण ही राईड कंप्लीट करू आपली आणि एन्जॉय करू।
रस्त्यामध्ये घाट चढत असताना आम्ही थोडा ब्रेक घेतला आणि नंतर आम्ही निघालो पुढे. पुढे निघताना पुढे रस्त्याला एक टनल लागणार आहे, जे इथलं मेन आपण म्हणू शकतो एक स्पॉट आहे की मोस्ट ऑफ द बाईक्स जे बायकर्स असतात ते तिथे थांबतात आणि तिथे फोटो व्हिडिओ हे करतात. आणि तिथे खरंच एक वेगळंच असं स्केरी म्हणू शकतो आपण, घाबरण्यासारखं थोडंसं तो टनल आहे. कारण तो टनल आपण म्हणू शकतो एक अंडर कन्स्ट्रक्शन जसं म्हटलं जातं तसा तो टनल आहे. त्याला लाईट्स नाही आहे मध्ये आणि बऱ्यापैकी तो लेंथला आहे, बऱ्यापैकी लांब आहे तो. त्यामुळे त्याचं अंतर जे आहे ते बऱ्यापैकी आहे. त्यामुळे थोडंसं वाटतं नवीन ठिकाणी, पण एक्सप्लोअर करत खूप छान आहे. आपण एक्सप्लोअर त्याला करू शकतो आणि तो एक छानसा एक व्ह्यू पॉईंट इथे आपण नक्कीच त्याला काउंट करू शकतो या राईडमध्ये. चला आपण त्या टनल साईडला जाऊन थोडे फोटो आणि व्हिडिओज आपण क्लिक करू. इथून तो टनलचा रोड स्टार्ट होतोय. जे समोर तुम्हाला दिसतंय ते टनल आहे. कुंभे वॉटरफॉलला जाण्यासाठी हा एकच रस्ता आहे, इथून आपण जाऊ शकतो. ते असे बरेचसे बायकर्स येतात आणि हा व्ह्यू पॉईंट एक्सप्लोअर करतात. आपण त्या टनलमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि खरंच हा तुम्ही बघू शकतात खूप असं स्केरी असं भीती वाटण्यासारखं असं एक वातावरण आहे. पण थँक्स टू मॅडॉक, मी मॅडॉकचे अल्फा एक व्हर्जन ते फॉग लाईट्स मी लावलेले आहेत. त्यामुळे मला ह्या रस्त्याला कसलीही अडचण नाही आली आणि रस्ता क्लिअर दिसला. त्यामुळे आम्ही तसंच पुढे निघत आलो आणि पुढे गेल्यावर एकदम स्ट्रेट जसा हा टनल संपतो त्याच्याच राईट साईडला कुंभे वॉटरफॉलचा जो मेन असं जो वॉटरफॉल आहे तो तिथून स्टार्ट होतो. तर आपण बघू पुढे कसं पुढचं वातावरण आहे, पुढचं कसं आपल्याला बघायला मिळते नवीन काही. चला तर मग कंटिन्यू करू आपली राईड. टनल संपलाय आणि पुढेच एक राईट साईडला त्या वॉटरफॉलला जाण्यासाठी एक रस्ता आहे. पण जर आपल्याला तो वॉटरफॉल समोरून बघायचं असेल तर आपल्याला थोडं पुढे जावं लागतं. जे कुंभे गाव आहे त्या साईडला, तिथून आपण हा वॉटरफॉल क्लिअरली असा बघू शकतो. तर मग आम्ही डिसाईड केलं की हा पुढे जाऊन बघू. जस्ट पुढे काही अंतरावर
इथून आम्हाला एक राईट टर्न भेटला. तिथून आम्ही वॉटरफॉलच्या फ्रंट साईडला इझिली आम्ही पोचू शकतो असं. तर मग आपण त्या साईडला जाऊ आणि समोरून आपल्याला व्ह्यू खूप छानसा बघायला मिळेल. हा तो राईट टर्न आहे. राईट साईडने आपण इथून त्या वॉटरफॉल साईडला आपण जाऊ शकतो. हा पुढे जाणारा जो रोड आहे हा कुंभे गाव या साईडला आहे. तर आम्ही राईट साईडला जायचं डिसाईड केलं आणि तिथून आम्ही निघालो पुढच्या दिशेला. फायनली आम्ही त्या स्पॉटला पोचलो आहे आणि खरंच इथलं वातावरण खरंच खूप छानसं आहे. खूप छानशी अशी ग्रीनरी आहे, वॉटरफॉल आहेत. तिथे मी काही छानसे असे फोटो क्लिक केले आणि थोड्यातच पाऊस स्टार्ट झाला. आम्ही डिसाईड केलं थोडं वरच्या साईडला जाऊन तिथे जो समोरून दिसणारा जो पॉइंट आहे, व्ह्यू पॉइंट आहे, तिथे जाणार. सुरेंचं म्हणणं असं पडतंय की खाली जाऊन सुद्धा आपल्याला फोटोज किंवा आपला वॉटरफॉल क्लिअर दिसणार नाही, कारण पाऊस पडतोय आणि फॉग असं खूप सारं असं तिथे धुकं तिथे जमा झालंय. तरी पण मी त्यांना फोर्स केला की आपण चला आपण जाऊन तरी बघू तिथे. आणि ते तर नाही म्हणालेत, पण मी ट्राय केलं. मी खालपर्यंत उतरलो आणि तो पॉइंट मी कव्हर करायचा प्रयत्न केला, कॅप्चर करायचा प्रयत्न केला आणि बघू आपण पुढे कसं. आपण जर पाऊस जर थांबला आणि धुकं जर थोडं कमी झालं तर मग आपल्याला तो क्लिअरली वॉटरफॉल दिसणार. पाजी आगे. सूर्य यांच्याकडनं पण राहावलं गेलं नाही, कारण वातावरणच तसं होतं तिथलं की जोपर्यंत आपण त्या व्ह्यू पॉईंटपर्यंत पोचणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्या निसर्गाचा आनंदच घेता येणार नाही. बऱ्याच वेळा इथे इन्सिडेंट झालेले आहेत, तर आपण आपली काळजी घेतलीच पाहिजे, तरच आपण अशा व्ह्यू पॉईंटला आपण एक्सप्लोअर करू शकतो. आपण बघू शकतात समोर छानसं असं धुकं आहे आणि त्या धुक्याच्या मध्ये लपलेला तो वॉटरफॉल आहे. आम्ही थोडा वेट करतोय. जर हे धुकं जर बाजूला झालं हवेने तर आपण तो वॉटरफॉल क्लिअरली असं बघू शकतो. धुकं बऱ्यापैकी कमी झालंय आणि फायनली आम्हाला वॉटरफॉल दिसला. वॉटरफॉल एक्सप्लोर करून आम्ही निघालो आहे परतीच्या दिशेला. इथे थोडंसं ट्रॅकिंग आहे, पण इतकं पण कठीण नाही, इतकं पण हार्ड नाही की आपण ते ट्रॅकिंग करू शकत नाही. आपण इझिली करू शकतो. इथे आपण विथ फॅमिली येऊ शकतो. खूप सेफ आहे. रस्त्यामध्ये कुठलीही अशी अडचण नाही. आपण थेट इथपर्यंत आपण आपली कार घेऊन येऊ शकतो. आपण रोड साईडला कार पार्क करून विदिन
2 मिनिटाच्या अंतरावर आपण या साईडला चालत येऊ शकतो. घरी निघत असताना टनलजवळ फोटो काढला आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. जाताना पाऊस चालूच होता आणि खरंच आजचा दिवस खरंच खूप छान आम्ही एन्जॉय केला राईडमध्ये. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही तो कमेंटमध्ये मला सांगा. शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आनंदी राहा आणि असंच बिंदास भटकत राहा.